स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये। आज मी बनवणार आहे खास तुमच्यासाठी स्पेशल असं चिकन क्रिस्पी। तर चला मग आपण आता रेसिपी तयार करूया आणि बघूया मी काय काय त्याच्यामध्ये घेणार आहे आणि ते तुम्हीही करून बघा, खूप सुंदर टेस्टी बनणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। हे मी घेतलंय आधी 300 ग्राम चिकन, बोनलेस चिकन आहे बरोबर ना सौरभ? बोनलेस चिकन आहे ना हे। आपण याला आता एकदम स्वच्छ धुतलेलं आहे मी आणि याला मी आता कट करून घेते। आपण याला ना आता मस्त बारीक कट करून घेऊया। क्रिस्पी चिकन येते ना हे बघ, मी अशा याच्यामध्ये आपल्याला कट करायचे असे सगळे। मला तो दुसऱ्या चाकूने सगळ्या मी अशा रेशिओ मध्ये कट करून घेणार आहे। अशा सेम अशा सगळ्या एकाच याच्यामध्ये करून घ्यायचं। आता कट करून घेतलंय मस्त चिकन, सगळे पीसेस असे करून घेतले मी, सेम साईजचे पीस करून घेतले आपण। त्याच्या टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, त्याच्यात टाकणार आहे मीठ आपल्या टेस्टनुसार, तुम्हाला जितकं हवं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात मीठ घाला, कारण आपण दुसऱ्या बिवच्या टायमामध्ये मीठ घालणार त्यामुळे याच्यात कमीच मीठ घालायचं। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घाला। तर त्याच्यामध्ये मी घालणार आहे व्हिनेगर चमचा पडणार, 1 चम्मच व्हिनेगर आणि सोया सॉस 1 चम्मच। तू तिकडून आवाज देऊ नकोस। 1 चम्मच सौरभ मला सांगू राहिला, 1 चम्मच। आणि आपण याच्यामध्ये टाकायचे आपल्याला काळी मिरी बारीक कुटलेली। मी आपण आपल्या चवीनुसार आपल्या जितकं तिखट हवं त्याप्रमाणे टाकायचं। मी 1 चुटकी टाकली, जास्त तिखट टाकली। आता मी सगळं मिक्स करून याला मॅरिनेट करून ठेवणार आहे। चिकन मी आता मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे। मी आता चिकनला बॅटर जे आपल्याला मिक्स होऊन त्याच्यात तळायचं चिकन, मी ते तयार करून घेते। आता ते तुम्ही हे आहे, मी कॉर्नफ्लॉवर घेते, कॉर्नफ्लॉवर घेणार आहे मी। हे छोटे चमचे मीडियम साईजचे, किती चमचे घेणार आहे मम्मी? 4 आणि 5, अर्धाच घेतलाय हा, 5 आणि हाफ म्हणजे 5 आणि अर्धा चमचा, त्याला बोलू द्या 5 हाफ। चल मराठीमध्ये 5.5 चमचे, 5.5 चमचे घेतले। आणि हा मी घेणार आहे आता मैदा घेणार आहे मी, हा 3 चमचे आणि थोडासा वर 3 हे बघ 1 2 बस। मग याला 3 आणि वर नाही, याला 2.5 बोलता मग। 2.5 चमचे घेणार आहे मी। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपली मिरी, काळी मिरी बारीक करून घेतलेली, ती आपल्याला टेस्टनुसार टाकायची आहे। त्याच्यात मी मीठ घालणार आहे। आपण याला पण चिकनलाही लावलेलं आहे, आपण याच्यातही मीठ टाकलंय, थोडंसं टाकायचं आपल्याला चिकन। 1 चमचा मी घेणार आहे बेकिंग पावडर घेणार आहे मी, बेकिंग सोडा नाही। आपल्याला बेकिंग पावडरच टाकायची याच्यामध्ये। आपल्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ आधी। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे अंड पण आपल्याला अख्खं नाही टाकायचं आहे, याच्यातलं फक्त व्हाईट जे असतं ना तेच टाकायचं आहे आणि पिवळा बल्क टाकायचा नाहीये। का पिवळा बल्क नाही टाकायचा आहे, कारण ते पातळ होणार, मग ते पाणी सुटणार आहे, सॉफ्ट होणार आहे। आपल्याला हे कुरकुरीत करायचे
त्यासाठी पिवळा बल्ब टाकायचा नाही, आपल्याला फक्त व्हाईट टाकायचं. बघितलं, पिवळा तसाच तसा राहिला. आता आपल्याला मस्तपैकी पाणी टाकून मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून याला आता आपण याची पेस्ट तयार करूया. आता आपण याला पाण्याने मिक्स करून घेऊ. आपल्याला याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. अजून याला पाणी टाकणार आहे. बस एवढंच ठेवायचं असं. झालं का एवढं? बस हेच ठेवायचं आपल्याला. आता तेल टाकते आणि आपण चिकन हे तळून घेऊया. तळायला आपण तेल ठेवणार आहे. मी थोडंच तेल टाकणार आहे, जास्त तेल टाकणार नाही. बस आपण थोड्याच तेलामध्ये तळून घेणार आहे. ते आपण मॅरिनेट केलेलं चिकन मी आता याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये मी चिकन टाकून देते. आपल्याला मिक्स करून याचा तर एक 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 पीस करून हे आपल्याला सगळे तळून घ्यायचे. आपलं आता मस्त तेल तापलं आहे. आपल्याला फुल गॅसवरच हे तळून घ्यायचे सगळे. थोडा वेळ लागेल पण आपण आता सगळे तळून घेऊया. आता माझे सगळे तळून झालेले चिकन क्रिस्पी तळले गेलेले गोल्डन करून घेतलेले मी मस्त. आता आपल्याला यांना मी दुसरं तयार करते त्याचं वेळ काय काय साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते. गोल्डन ब्राऊन केले मी मस्त छान. तुम्हालाही आवडेल, नक्की करून बघा. खूप सुंदर आणि छान टेस्टी आहे. संडे स्पेशल आहे ते. सौरभची फरमाईश आहे. सौरभला असं चटरपटर खूप आवडतं खायला. झालंय तयार मस्त आहे की. काय लागतंय आपण जे तेल आहे ना ते तळलेलं ते मी काढून घेतलंय. आता आपण कढईमध्ये आपल्याला मी ज्या ज्या वस्तू घेतल्या ते दाखवते. मी बारीक सिमला मिरची कट करून घेतली, कांदा एक कट करून घेतलेला बारीक, आणि कांद्याची पाते ही आपली हिरवी कांद्याची पाते, आणि अद्रक लसूण मी ठेचून घेतलेलं आहे मस्त. हे बघा आता मी त्याच्यामध्ये ते घालणार. तेल आपल्याला थोडंसं घातलेलं आहे कारण आपल्याला ते तळलेले आपण तेलात आहे ना त्यामुळे जास्त ऑइली नको, त्यामुळे मी थोडं तेल याच्यात घातलं. आता याला आपल्याला चांगलं परतू द्यायचं आहे. तोपर्यंत मी याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. तो कॉर्नफ्लॉवर मी याच्यात मिक्स करून घेतलं आहे. आता मस्तपैकी झालेलं आहे कांदा. त्याच्यात मी अद्रक लसूण झालेलं आहे. त्याच्यात टाकते मी कांदा चांगला असा ते करून घेतलेला आहे. मला पकडतो केलेला आहे आणि जास्त गॅसवरच करायचं.
आणि ही माझी लोखंडाची कढई येते त्याच्यातच करते. तर त्याच्यात घालणार आहे मी शिमला मिरची. आपल्याला आता त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडं चवीनुसार थोडंसं मिरी पावडर आणि ते थोडं घाल. याच्यामध्ये घालणार आहे 2 चमचे शेजवान चटणी. रेड चिली सॉस, 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस. आपण त्याच्यामध्ये घालणार आहे रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस. सगळे चायनीजचेच आयटम आपले. उलटा पडवला. हे पाच मस्त फ्राय करून घ्यायचं. मी थोडी कांद्याची पात आणि कोथिंबीर असं दोघं टाकलेले मी. त्याच्यामध्ये मी थोडीशी तिळही टाकणार आहे. आता आपल्याला तेवढी पेस्ट तयार करून घ्यायची. कॉर्नफ्लॉवर मी मिक्स पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आपण ते याच्यामध्ये टाकून देणार. मग जशी त्याची ग्रेव्ही आहे तशी ग्रेव्ही करायची. आपल्याला अजून लागणार आहे. याच्यात मी आपला फूड कलर आहे मी तो टाकलेला नाही. तुम्हाला आवडत असेल ती तुमचे पर्सनल चॉईस आहे. तुम्ही त्याच्यात कलरही ऍड करू शकता. मी केलेला नाही त्यामुळे थोडा तुम्हाला तो कलर. तर मी याच्यामध्ये क्रिस्पी टाकून घेणार आहे आणि मी नॅचरल कलर ठेवलेला आहे त्याचा. त्यामुळे मी त्याच्यामध्ये ते आता टाकून घेते. मध्ये तीळ टाकणार आहे. तीळ टाकून घेते. वाव, झाली का क्रिस्पी तयार? झाली आहे, तयार आहे. आता तुम्हाला सुंदर एकदम घरातल्या पद्धतीची तयार झाली आपली चिकन क्रिस्पी संडे स्पेशल. आता आपण त्याच्यावर गार्निशिंग करूया कोथिंबीर आणि हिरवी स्प्रिंग ऑनियन, कांद्याची पात, स्प्रिंग ऑनियन, कोरिएंडर आणि स्प्रिंग ऑनियन. बस तयार झालं आपली क्रिस्पी तयार. तुम्ही बनवा, नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर आणि छान बनते. आम्हाला पण कमेंट करून सांगा. सौरभ सांगेल मला कशी बनली. आम्हाला कमेंट करून सांगा कशी बनली. चला आता मग आपली आता तयार झालेली आहे चिकन क्रिस्पी. आता हे आपल्याला टेस्ट करून आपल्याला सांगतील आपली क्रिस्पी कशी झालेली आहे. चला करा दोघं झाले टेस्ट. आता टेस्ट सांगतील आपल्याला कशी झाले त्याचे. गरम गरम वाफा निघत आहे. आज सुंदर आहे, एक नंबर. कसं झालं? एकदम भारी. हॉटेल सारखं झालं. हॉटेलची ते टेस्ट असते पण आपली ही घरगुती टेस्ट. आणि कसे झाले तेही तुम्ही नक्की सांगा. या सर्वजण चिकन क्रिस्पी खायला संडे स्पेशल सौरभची वेळ आहे. दोघांना खूप आवडतं हे. तुम्ही पण बनवा, तुम्ही पण ट्राय करा. तुमचा परिवार संडे स्पेशल बनवून तुम्ही आम्हाला कमेंट करा. हे बघा गरम वाफा आहे. आवडला का? छान बनला.
काहीतरी नवीन नवीन करून द्यायचं. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओला आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. माझ्या व्हिडिओला कमेंट करा कसे झाले काय झाले ते डिश आणि तुम्ही करून बघितली का तेही मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ Share करा. लाईक करा, शेअर करा. बाय बाय. बाय करा हो. बाय बाय.